बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. संसरण प्रक्रिया. आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश. संसरण. तथागत बुद्धांनी पुनर्जन्म प्रतिपादिला आहे, परंतु तथागत संसरण नाही असे प्रतिपादितात. संसरण म्हणजे आत्म्याचे एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश यास नकार. तथागत बुद्धांनी दोन परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते. असे टीकाकार प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे. ते म्हणत, आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे, हे संभवनीय तरी आहे काय. परंतु बुद्धाच्या सिद्धांतात परस्पर विरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. बॅक्ट्रियाचा राजा मिलिंद याने नागसेनला विचारले, तथागत बुद्ध संसरण म्हणजे पुनर्जन्म मानित होते काय. नागसेनाने उत्तर दिले, होय. संसरणाचा अर्थ या ठिकाणी मृत्यूनंतरच्या विघटित विखुरलेल्या शारीरिक व मानसिक घटकांचे अवकाशातील तरंगणाऱ्या त्याच प्रकारच्या घटक समूहातील विलिनीकरण व वेगवेगळ्या त्या घटकांच्या नैसर्गिक पुनरेकत्रीकरणातून नवीन देहनिर्मितीची प्रक्रिया हा अभिप्रेत आहे. ह्यामध्ये परस्पर विरोध नाही काय. नागसेन, नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय. राजा विचारतो. नागसेन, अर्थात, निश्चित शक्य आहे. हे कसे शक्य आहे हे समजावून सांग बरे. नागसेन, जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे. राजाने विचारले. हो, शक्य आहे. कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट कर. राजा, समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला, तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले. अर्थात नाही. राजा, त्याप्रमाणे आत्म्याच्या संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. ह्याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे. बाळपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी गाथा हे राजा तुला आठवते काय. होय, आठवते. तर मग त्या गाथेचे गुरुपासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय. अर्थात नाही. याप्रमाणेच आत्म्याच्या संसरणाविना पुनर्जन्म होतो. वा, छान. नागसेन, नागसेन, आत्मा अशी काही वस्तू आहे काय. राजा, यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा, आत्मा अशी काही वस्तू नाही. वा, छान. नागसेन. गैरसमजुतीचे कारण. तथागत बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतृवृंद भिक्खूंचा असे. कोणत्याही एका विषयावर तथागत बुद्धाचे म्हणणे काय आहे ते भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोचविले. लेखनकला अद्यापि विकसित झाली नव्हती, त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते, त्यांनी ते पाठ करून ठेवणे व अध्यापन करणे त्यांना भानक म्हणत. बौद्ध त्रिपिटक आणि अष्टकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे. ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते. पुष्कळ वेळा तथागत बुद्धांनी जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही. तथागत बुद्धाच्या जीवनकाळी तथागतांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी तथागतांच्या निदर्शनास आल्या होत्या. उदाहरण म्हणून अशा 5 स्थळांचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख अलगदुप्पम सुत्तात आहे. दुसरा महाकम्मविभंग सुत्तात. तिसरा कनककट्टल सुत्तात. चौथा महातन्नायसंक सुत्तात आणि 5वा जीवक सुत्तात. अशा प्रकारे तथागतांच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे, कारण अनेक भिक्खू तथागत बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात. कर्म आणि पुनर्जन्म या विषयासंबंधी विशेषतः बुद्धोपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीस सोडून झालेले आहे. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयाच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे. याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धर्मात घुसडता आले. यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहेत ते बुद्धवचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे. यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे. तथागत बुद्धांच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की
बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे. म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही. दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही, अशा चर्चेच्या फंदात तथागत बुद्ध कधीच पडत नाहीत. म्हणून जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असेल तरी वस्तुस्थिती ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही. तिसरीही एक कसोटी आहे, ती ही की तथागत बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाही अशी विषयांची 2 प्रकारात वर्गवारी केली होती. ते विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्यासंबंधी तथागतांनी आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यांच्यासंबंधीही त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत, परंतु ते तात्पुरते आहेत, म्हणजे बदलूही शकतात. ज्या 3 प्रश्नासंबंधीही संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयाबाबत तथागत बुद्धांचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील 3ही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे.